नमस्कार मित्रांनो, आज आपण खूप सुंदर अशी कथा बघणार आहोत. त्याला सकाळी जास्त वेळ झोपण्याची सवय नव्हती. तो नेहमीच सकाळी लवकर उठायचा, पण त्या दिवशी रात्री फेसबुक आणि व्हॉट्सअप बघायच्या नादात झोपायला त्याला खूप वेळ झाला होता. त्यामुळे तो सकाळी लवकर उठला नव्हता. झोपेत असताना त्याच्या मोबाईलची रिंग वाजते आणि त्याची झोपमोड होते. त्यामुळे तो रागातच फोन उचलतो. तो कॉल रिसीव करतो आणि हॅलो बोलतो. तेव्हा समोरून एक मुलगी त्याला विचारते की अजून झोपला आहेस का. त्याला असं वाटतं की कोणी पाहुणेच आपली बोलत आहे, म्हणून तो बोलतो की हो, अजून झोपलो आहे. ती त्याला ओरडायलाच सुरू करते. तू हॉस्टेलवर शिकण्यासाठी गेला आहेस की अजून झोपण्यासाठी. थांब, मी पप्पांना फोन करून सांगते, तुमचा लाडका मुलगा अजून झोपला आहे. तो गप्पच तिचं बोलणं ऐकत राहतो. त्याच्या लक्षात येतं की हा कोणाचा तरी रॉंग नंबर आला आहे. ते बोलते, काय झालं आता, का दात खिळी बसली तुझी, गप्प का बसलास. त्यावेळी त्याला राहवत नाही आणि तो बोलतो की तुम्ही रॉंग नंबरवर कॉल केला आहे. ती एकदम गोंधळते आणि बोलते की मी तर माझ्या भावाला फोन लावायला गेले होते. माफ करा, मोबाईलमध्ये भावाचा नंबर सेव्ह नसल्यामुळे चुकीचा नंबर डायल केला बहुतेक. तो बोलतो, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तर माझा संपूर्ण दिवस खराब केलात. सकाळ सकाळी तुम्ही विनाकारण मला ओरडलात. त्याचं हे बोलणं ऐकून ती फोन कट करते. पण त्याला तिचं बोलणं खूप आवडतं. कोणीतरी आपल्यावर ओरडत आहे असं त्याला वाटतं. त्याला ऑफिसला जायला खूप वेळ होत होता. त्यामुळे तो गडबड घाईने तयार होऊन ऑफिसला जातो. पण त्याचं ऑफिसमध्ये सुद्धा लक्ष लागत नाही. त्याला खूप एकटं वाटत होतं. पुन्हा त्या मुलगीशी बोलावंसं वाटत होतं. तो मोबाईल ऑफ करून साईडला ठेवतो आणि कामाला लागतो. तेव्हा मोबाईलवर एक SMS येतो. तो केव्हा कोणाचा SMS बघत नव्हता, पण त्या दिवशी तो SMS बघतो, कारण त्या रॉंग नंबरवरूनच मेसेज आला होता. तो SMS बघतो तर SMS सॉरी म्हणून आला होता. मी तुम्हाला सकाळी उगाच ओरडले. तो तिला रिप्लाय देतो. त्यानंतर परत तिचा रिप्लाय येतो. अशा प्रकारे दोघे पण एकमेकांसोबत SMS द्वारे बोलू लागले होते. जवळजवळ 6 महिने दोघे पण SMS द्वारे एकमेकांशी बोलत होते. दोघांमध्ये खूप छान मैत्रीचं नातं निर्माण होतं. दोघे पण एकमेकांना नेहमी प्रत्येक गोष्टींची इन्फॉर्मेशन द्यायचे. संपूर्ण दिवसभर ते दोघे जण एकमेकांसोबत बोलायचे. एकमेकांची सुखदुःख नेहमी शेअर करायचे. हळूहळू करत त्या दोघांचं मैत्रीचं नातं प्रेमात रूपांतर होतं. मैत्रीचं प्रेमात रूपांतर केव्हा आणि कसं झालं हे त्या दोघांना सुद्धा समजलंच नाही. दोघांच्या एवढ्या गप्पा गोष्टी रंगायच्या की त्यांना दिवस केव्हा संपला हे समजतच नव्हतं. तो दिवसाढवळ्या सुद्धा तिच्या स्वप्नांमध्ये हरवून जायचा. त्याला हे स्वप्न केव्हा सत्यात उतरतंय असं वाटायचं. एक दिवस तो तिला फोन करतो आणि बोलतो की आपण दोघे पण एकदा भेटूया. ती होकार देते आणि दोघे पण भेटण्याची जागा ठरवतात. दोघे पण एकमेकांना भेटण्यासाठी खूप उत्साहित असतात. तिच्या घराजवळ असणाऱ्या गार्डनमध्ये भेटायचे ठरवतात. तो तिला भेटण्यासाठी ट्रेनमधून निघतो. ट्रेनमधून निघल्यापासून ते तिच्या घराजवळच्या गार्डनपर्यंत येईपर्यंत दोघे सुद्धा फोनवर बोलत असतात. पण बोलता बोलता ती एकदम घाबरल्यासारखी वाटते आणि फोन कट होतो. तो पुन्हा तिला परत एकदा फोन लावतो तर मोबाईल स्विच ऑफ येतो. जवळजवळ 2-3 तास तो तिला फोन लावत असतो, पण तिचा मोबाईल स्विच ऑफ येत असतो. शेवटी तो त्या गार्डनमध्ये पोहोचतो तर बघतो तर काय, ती तिथे नव्हतीच. बराच वेळ तिची वाट बघत राहतो. जवळजवळ 2 दिवस तो त्याच ठिकाणी राहतो, पण ती काही येत नाही. त्याला समजत नाही ती का आली नाही. खूप वेळ वाट बघितल्यानंतर तो शेवटी कंटाळून आपल्या घरी निघून जातो. त्याला घरी आल्यानंतर खूप उदास आणि एकटं एकटं वाटू लागतं.
त्याच्या मनात राहून राहून एकच प्रश्न येत असतो की भेटण्यासाठी एवढी उत्साही असणारी मुलगी अचानक कुठे गायब होते आणि एवढी घाबरलेली का होती. तो परत परत तिला फोन करतो, पण तिला फोन काही लागत नाही. असं जवळजवळ वर्ष निघून जातं. तो तिच्या फोन कॉलची अजूनही वाट बघत असतो, पण फोन काही येत नाही. एक रॉंग नंबर असा काही त्याच्या आयुष्यात येतो की खूप आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम देऊन जातं, पण सरते शेवटी दुःख सुद्धा देऊन जातं. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.